नमस्कार. तर आज आपण छोट्या मुलीची 7 वर्षाच्या मुलीची नऊवारी शिवणार आहोत. तर ह्या साडीपासून तर आपण त्याचं आतील सलवारला किती माप घ्यायचं, कसं घ्यायचं तर हे बघणार आहोत. तर कपडा हा माझा 85 सेंटीमीटरच आहे. मला इथे जॉईंट द्यायचा आहे. इकडनं घडी घातली आहे आणि एवढा जॉईंट देणार, त्याच्यामुळे मी अशी घडी घातलेली आहे. तर उंची आपली 28 आहे. त्यात प्लस 1 घ्यायचा 29 ची प्लस 1 इंच 28 प्लस 1 29 घेतलेली आहे. आणि आपला सीट घेर 25 आहे. त्याचा तिसरा घ्यायचा आहे. 25 तिसरा 8 येतात. तर 8 त्याच्यामध्ये 2.5 इंच मिळवायचे. 8 9 10 10.5. तर मी घडी 10.5 ची घेतलेली आहे. पूर्ण घडी 10.5 ची घेतलेली आहे. मी परत एकदा लक्ष द्या की इथे हिप राऊंड 25 आहे. त्याचा तिसरा घेतलेला 8 आलेला आहे. त्यात मी 2.5 इंच मिळवले. तसे 1.5 ते 2 इंच मिळवतात, पण हे वाढतं माप आहे त्याच्यामुळे मी 2.5 इंच मिळवते. तर 10 घेतलेले आहे मी. खाली जी क्रॉच लेंथ असते ती किती घ्यायची आहे आपल्याला, तर इथं पण आपल्याला इथं 10 ची घडी घेतलेली आहे. तर क्रॉच लेंथ असते जी मध्य रेषा असते तिचा पण आपल्याला सीट घ्यायचा तिसरा प्लस घ्यायचे. तर मी हे वाढतं माप असल्याने मी 3 घेते. 12 घेते मी 2 इंच. इथे लाईन आखून घ्यायची आणि इथं आता इथे कमरचा आपल्याला माप नाही टाकायचा, इथे पण सीट घेरचा टाकायचा. खाली सीट घेरचा क्रॉच लेंथ घेऊन सीट घेरचा माप टाकायचा आणि आतमध्ये 1.5 इंच यायचं आहे. छोट्या मापासाठी 1.5 इंच, मोठ्या मापासाठी 2 इंच. आणि सरळ रेष आखून घ्यायची. आतमध्ये 1.5 इंच येऊन सरळ अशी रेष आखून घ्यायची. हे पण आपल्याला परफेक्ट कमरेचं मापाची 1.5 ते 2 इंच यायचं आहे. मी 2 इंच येते. आणि असं कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. लेंथ घेतली, सीट घेर घेतला, क्रॉच लेंथ घेतली, आतमध्ये 2 इंच यायचं आहे. हा आकार द्यायचा, इथून कट करायचा. एवढा कमरचा घेर झाला, एवढा सीट घेर झालेला आहे. आणि बॉटम 11 आहे. 5.5 घ्यायचं, त्यात 1.5 इंच मिळवायचं आहे. आणि अशी लाईन आखून घ्यायची आणि कट करून घ्यायचं. तर आपली ही नऊवारीच्या आतली सलवार तयार रेडी आहे. मी इथे जॉईन देऊन घेणार आहे एवढा.